तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वी चा जो इतिहास विषय आहे, तर इतिहास विषयामध्ये प्रकरण क्रमांक 3 आहे, ब्रिटिश सत्तेचे परिणाम. त्याचा जो स्वाध्याय आहे, प्रश्नोत्तर आहे. तर या प्रकरणाची सगळी स्वाध्यायामधील प्रश्नोत्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर प्रश्न क्रमांक 1 काय आहे, त्याच्यात दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून तुम्हाला द्या. तर योग्य पर्याय द्यायचा आणि वाक्य परत लिहायचं. तर पोर्तुगीज, फ्रेंच, ब्रिटिश, आणखीन एक नाव आहे, ते कोणतं ते ओळखायचं आहे. हे भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्ता स्पर्धेत उतरले. तर त्याचा आहे डच. पर्याय डच हे त्याचं अचूक उत्तर आहे. त्याच्यानंतर दुसरं, 1802 मध्ये कोणत्या पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला? तर पर्याय दुसरा बाजीराव. तर 1802 मध्ये दुसरा बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. पूर्ण वाक्य लिहायचं. जमशेदजी टाटा यांनी कुठे विचारले? टाटा आर्यन अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला. कुठं स्थापन केला? तर जमशेदपूर. त्यांच्या नावावरूनच लक्षात ठेवू शकतो. पूर्ण वाक्य लिहा. तर पुढचा प्रश्न क्रमांक 2 आहे, पुढील संकल्पना स्पष्ट करा. थोडक्यात त्याच्यावरून टिपा लिहिल्यासारखंच उत्तर लिहायचं. मुलकी नोकरशाही. तर आधी त्याची संकल्पना काय आहे, नेमकं काय आहे ते बघूया. ते भारतात ब्रिटिश सत्ता दूर करण्यासाठी लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी मुलकी नोकरशाही निर्मित केली. ब्रिटिश शासनाचे नियम, कायदे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवणे, महसूल गोळा करणे हे या नोकरशाहीचे मुख्य काम. तर प्रकारे कर गोळा करणे लोकांच्याकडनं. तर महत्वाचे मुद्दे द्यायचे. खाजगी व्यापारावर बंदी. कॉर्नवॉलिसने अधिकाऱ्यांच्या खाजगी व्यापारावर बंदी घातली आणि त्यांचे पगार वाढवले. म्हणजे स्वतः त्यांनी व्यापार करण्यावर बंदी घातली आणि त्यांचे पगार वाढवले. स्पर्धा परीक्षेची सुरुवात. नोकरशाहीत कार्यक्षम अधिकाऱ्यांची भरती करण्यासाठी ICS या स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. उच्च पदांवरून भारतीयांना वगळणे. ब्रिटिशांनी धोरणात्मक निर्णय घेणाऱ्या जिथे निर्णय घ्यायचे आहेत त्या प्रक्रियेतील सर्व उच्च व महत्वाच्या पदांवर केवळ इंग्रजी अधिकाऱ्यांचीच नेमणूक केली. भारतीयांना या पदापासून दूर ठेवलं. तर हे होतं मुलकी नोकरशाही. त्याच्यानंतर शेतीचे व्यापारीकरण. ही संकल्पना काय आहे? ब्रिटिश राजवटीपूर्वी शेतकरी प्रामुख्याने स्वतःच्या आणि गावाच्या अन्नधान्यांची गरज भागवण्यासाठी पिके घेत असत. परंतु ब्रिटिश काळात केवळ स्वतःच्या गरजांऐवजी बाजारपेठ विकून जास्तीत जास्त नफा मिळवून देणारी नगदी पिके घेण्यास त्यांनी शेतकऱ्यांना भाग पाडले आणि या प्रक्रियेला शेतीचं व्यापारीकरण म्हणतात. म्हणजे नगदी पिकं म्हणजे काय, तर व्यापारासाठी ज्याचा उपयोग होईल अशी पिकं घ्यायला शेतकऱ्यांना भाग पाडतात. शेतकऱ्यालाच म्हणायचं व्यापारीकरण. तर त्याचे मुद्दे काय द्यायचे? नगदी पिकांवर अन्नधान्यांऐवजी पिकं घेण्यास भाग पाडलं. कापूस, भात, नीळ, तंबाखू, चहा, अफू यांसारख्या व्यापारी पिकांना अधिक प्रोत्साहन दिलं गेलं. त्याची सक्ती केली गेली, शोषण केलं गेलं शेतकऱ्यांचे. ब्रिटिश व्यापारी आपल्या फायद्यासाठी शेतकऱ्यांना अन्नधान्य सोडून नीळ किंवा कापूस पिकवण्याची सक्ती करत आणि देताना त्याला कमी भाव देत, म्हणजे त्यांचं एक प्रकारे शोषण करत. दुष्काळाची विषमता. शेतीच्या व्यापारीकरणामुळे देशात अन्नधान्याचं उत्पादन घडलं, ज्यामुळे पुढे भारतात अनेक भीषण उपजीविकेने दुष्काळ सुद्धा पडले. हे सगळे मुद्दे त्याच्यामध्ये लिहायचे. परत तिसरं आहे इंग्रजांची आर्थिक धोरण. कशी होती त्यांची आर्थिक धोरण? पैशाच्या बाबतीत धोरण काय होती? इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाल्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात भांडवलशाही व्यवस्था निर्माण झाली. भांडवलशाही म्हणजे उत्पादन करायचं आणि भरपूर नफा मिळवायचा, एवढंच तत्व असतं त्याचे. ब्रिटिशांनी भारतावर राज्य करताना आपली सर्व आर्थिक धोरणे स्वतःच्या देशाचा इंग्लंडचा आर्थिक फायदा करून देण्यासाठी आणि भारताचं आर्थिक शोषण करण्यासाठी केली होती. त्यातले मुद्दे काय महत्वाचे? नवे जमीन महसूल धोरण. ब्रिटिशांनी जमिनीच्या मोजणी करून रोख पैशांच्या स्वरूपात आणि निश्चित वेळेत शेतसारा भरण्याची सक्ती केली. शेतसारा म्हणजे एक प्रकारे टॅक्स भरण्याची सक्ती केली, त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले. हस्तउद्योग आणि व्यापार नष्ट केले. भारतातून इंग्लंडला जाणाऱ्या मालावर भरमसाठ असा कर लावला गेला. तर इंग्लंडमधून भारतात येणाऱ्या यंत्रावरील मालावर नाममात्र कर देऊन भारतातील पारंपरिक कापड उद्योग आणि हस्तकला पूर्णपणे काय केली? नष्ट केली. भारतातील संपत्तीची वाढ. भारताचा कच्चा माल अत्यंत स्वस्त दरात इंग्लंडला घालून तिथला पक्का माल भारतीय बाजारपेठेत महाग विकून भारतातील संपत्ती इंग्लंडला वळवणे हे या धोरणाचं मुख्य सूत्र त्यांचं होतं. ओके. प्रश्न दुसरा आहे, पुढील विधाने कारण स्पष्ट करा. कारण द्यायचे. भारतातील शेतकरी कर्जबाजारी झाले, त्याचं कारण द्यायचं. त्याच्या उत्तरामध्ये पहिल्यांदा द्यायचं, ब्रिटिश राजवटीत लागू करण्यात आलेल्या नवीन आर्थिक व महसूल धोरणामुळे भारतातील शेतकरी मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी झाले. त्याची कारण खालीलप्रमाणे: नवे महसूल धोरण आणि सक्ती.
तर ब्रिटिशांनी जमिनीची मोजणी करून शेतसारा निश्चित केला, शेतावर कर निश्चित केला, टॅक्स, आणि तो केवळ रोख पैशांच्या स्वरूपात व ठरलेल्या वेळेतच भरण्याची सक्ती केली. निसर्गाची अवकृपा आणि सवलतींचा अभाव. शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून असणाऱ्या अनेक दुष्काळामुळे पिके येत नसली तरी ब्रिटिश सरकारच्या शेतसाऱ्यामध्ये कोणतीही सूट देत नसत. सारा न भरल्यास जमीन जप्त केली जाईल. सावकारांचे शोषण. वेळेवर शेतसारा भरण्यासाठी आपली जमीन जप्त होण्यास वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना नाईलाजाने सावकार, व्यापारी, जमीनदारांकडे आपली जमीन गहाण ठेवून अत्यंत चढ्या व्याजाने कर्ज घ्यावे लागले. जमीन विकली. कर्जाची परतफेड न झाल्यामुळे सावकार शेतकऱ्यांची जमिनी बळकावत असतात, ज्यामुळे शेतकरी हलाख्याच्या परिस्थितीत ढकलले गेले आणि कायमचे कर्जबाजारी झाले. त्यामुळे एकूणच भारतातला शेतकरी या सगळ्या गोष्टींमुळे कर्जबाजारी झाला. भारतातील जुन्या उद्योगधंद्यांचा ऱ्हास झाला. तर उत्तरामध्ये इथून सुरुवात करा. ब्रिटिश सरकारचे जाचक व्यापारी धोरणामुळे भारतातील पारंपरिक आणि जुन्या उद्योगांचा पूर्णपणे ऱ्हास झाला, नष्ट झालं. तर त्याची कारण खालीलप्रमाणे. असमान कर प्रणाली. भारतातून इंग्लंडला निर्यात होणाऱ्या कापडावर व इतर वस्तूंवर ब्रिटिश सरकारनं भरमसाठ कर लावला. या उलट इंग्लंडमधून भारतात येणाऱ्या मालावर मात्र कमी कर आकारला. यंत्रावर आधारित स्वस्त उत्पादन. इंग्लंडमधील कारखान्यांमध्ये यंत्राच्या सहाय्याने तयार होणारा माल मोठ्या प्रमाणात आणि कमी खर्चात तयार होण्यासाठी खूप स्वस्त होतं. असमर्थ स्पर्धा. भारतातील कारागीर व विणकर हाताने माल तयार करत असत, ज्यामुळे त्यांच्या उत्पादनाचा खर्च आणि वेळ अधिक असतो. यंत्रावर तयार झालेल्या स्वस्त मालांची स्पर्धा करणं भारतीय कारागिरांना शक्य झालं नाही. बाजारपेठेतील दाब. ब्रिटिश मालाने भारतीय बाजारपेठात भरून गेल्यामुळे स्थानिक वस्तूंची मागणी घटली. परिणामी भारताच्या पारंपरिक हस्तकला, विणकाम, जुने उद्योग ते सगळे बंद पडले. खरं तर शेवटचा त्याच्यातला भाग आहे. पाठाच्या मदतीने पुढील तक्ता करा. व्यक्ती आणि त्याची कार्य. खरं तर याच्यामध्ये जिथं कुठं रिकाम्या जागा आहेत तिथे तुम्ही त्या भरा. पूर्ण तक्ता तयार करून दिलाय. लॉर्ड कॉर्नवॉलिस यानं काय केलं? भारतात मिल्की नोकरशाही निर्मिती केली. लॉर्ड कॉर्नवॉलिस. लॉर्ड विल्यम बेंटिक 1831 मध्ये सतीबंदीचा कायदा त्यानं केला. लॉर्ड डलहौसी दत्तक वारसा हक्क नामंजूर करून अनेक संस्थांनी खालसा केली. लॉर्ड डलहौसी. तसंच भारतात रेल्वे तारायंत्राची सुरुवात केली आणि विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा तयार केला. सर विल्यम जोन्स यांनी काय केलं? सन 1784 मध्ये कोलकाता येथे एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना केली. सर विल्यम जोन्स. तर इथे आपला जो तिसरा पाठ आहे त्याचा स्वाध्याय आपला पूर्ण होतो. पुढील व्हिडिओमध्ये जे आपण पुढचे पाठ आहेत त्याचा जो प्रश्नोत्तराचा स्वाध्याय वगैरे आहे तर त्याचा व्हिडिओ तयार करू. ओके, थँक्यू.